फडणवीसांनी जाहीर केलेल्या एफडीआय गुंतवणुकीच्या आकडेवारीनंतर आता आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू झालेलं आहे। दुसऱ्याच्या श्रेयावर आपलं नाव लिहिणं ही भाजपची जुनी सवय आहे असं म्हणत अंबादास दानवेंनी फडणवीसांवर टीका केली आहे। तर जनतेची फसवणूक करू नका, गुंतवणुकीच्या फक्त घोषणा झाल्या, रोजगार कधी उपलब्ध होणार असा सवाल सचिन अहिर यांनी व्यक्त केला। यावर भाजपकडून अतुल भातखळकरांनी प्रत्युत्तर दिले। सचिन अहिर आणि अंबादास दानवेंचा संबंध खंडणीशी आहे। महाविकास आघाडी काळातच उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले असा पलटवार भातखळकरांनी केला। डावोसमध्ये पण अशाच घोषणा झाल्या, पण एकही कारखान्याची निर्मिती किंवा कारखान्याने निर्मिती करण्यासाठी सुरुवात ज्याला आपण म्हणतो, मग जमिनी घेण्यापासून ज्याला आपण LAC मध्ये आपण करतोय आणि एक्झिक्युशन म्हणून ज्याला आपण सुरुवात करतोय, ती कुठे अजूनपर्यंत या गेल्या वर्षभरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसत नाही आहे। आणि म्हणून ट्विट राज्याच्या हिशोबाने स्वागतार्ह आहे, पण स्वागत होत असताना ही फसवणूक राज्याची, जनतेची आणि विशेषतः तरुण बेरोजगारांची होता कामा नये, एवढंच आमचं म्हणणं आहे। तुमच्या 2.5 वर्षाच्या कालखंडात उद्योग गुंतवणूक येणं सोडा, आहे ते उद्योग बाहेर गेले होते। आमच्या काळामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देशभरात क्रमांक 1 ची झाली आणि अन्य उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतायत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर होते। तुम्ही खंडणीचा विचार करा, तेवढं तुमच्या क्षमतेपर्यंत आहे।